शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला। आज एकनाथ षष्ठी। भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर। आज आपण पाहणार आहोत श्री संत एकनाथ महाराजांचे दिव्य चरित्र। श्री संत एकनाथ महाराजांचा जन्म श्री संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेदी आश्वलायन ब्राह्मण कुटुंबात झाला। एकनाथांचे माता पिता नाथांच्या बालपणात निवर्तल्यामुळे आजी आजोबांनी नाथांचा सांभाळ केला। बालपणापासूनच एकनाथांना भगवत भक्तीचे वेड, गुरुकृपेने भगवंताची भेट होते हे समजल्यानंतर वयाच्या 12व्या वर्षी आकाशवाणीच्या निर्देशाप्रमाणे नाथ देवगिरी येथे पोहोचले। तेथे जनार्दन स्वामी नावाचे दत्तभक्त किल्लेदार म्हणून होते। एकनाथांनी त्यांना पाहताच सद्गुरू मानून मनोभावे सेवा केली। नाथांची सेवा पाहून स्वामींनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले। स्वामी प्रत्येक गुरुवारी किल्ल्याच्या शिखरातील गुहेत दत्त ध्यान करीत। एके दिवशी स्वामी ध्यानात असताना परकीयांचे आक्रमण झाले। सद्गुरूंची समाधी भंग होऊ नये म्हणून नाथ हाती तलवार घेऊन घोड्यावर स्वार झाले, लढाई केली आणि शत्रूंचा पराभव केला। निस्सीम सेवेने नाथ दत्तात्रय दर्शनास पात्र झाल्याचे पाहून शूलिभंजन पर्वतावर त्यांना पहिले दत्त दर्शन स्वामींनी घडविले। पुढे तीर्थयात्रा करून नाथ पैठणात पोहोचले। सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे पैठण येथेच वास्तव्य करून नाथ गृहस्थ आश्रमात प्रवेश करते झाले। नाथांची पत्नी गिरिजाबाई या सुशील आणि तत्पर होत्या। त्यांना 3 अपत्ये झाली, गोदा, हरिपंडित व गंगा। नाथांचा प्रपंच व परमार्थ हे दोन्ही फुलू लागले। संस्कृतातील ज्ञान सर्वसामान्यांना कळावे या उद्देशाने त्यांनी ते मराठीत सांगण्यास सुरुवात केली। त्यावरून त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला, परंतु त्यास न जुमानता उद्धारार्थ नाथांनी लोकांच्याच भाषेत भारुडादींच्या मार्गाने लोकांना परमार्थ मार्गास लावले। लोक उद्धारासाठी वाङ्मयाच्या व आचरणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले। देवाचे नाम घेण्याचा अधिकार स्त्री शूद्रादी सर्वांना आहे असे वारंवार सांगितले। अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे पैठणकरांनी अनेक प्रकारे नाथांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु नाथांनी त्यांचा कधीही तिरस्कार केला नाही। त्यांनी आपल्या आचरणाने शांती व भक्तीचा प्रसार केला। त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली। नाथांची भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण 36 वर्षे श्रीखंड्या, केशव व विठ्ठल नावाने नाथांगरी राबला। भगवान दत्तात्रयांनी नाथांच्या दारी द्वारपाल म्हणून काम केले। नाथवाड्यात नित्य कीर्तन प्रवचनादी होत असत। नाथ सर्व संतात श्रीमंत असल्या कारणाने येणाऱ्या प्रत्येकास रोज ओंजळभर साखर वाटत असत। साखरेच्या आशेने तरी लोकांच्या कानी 4 चांगले शब्द पडतील ही त्यामागची धारणा। सर्वांना देवाकडे जावं वाटतं, परंतु देवास नाथांकडे यावंसं वाटलं। कर्नाटकातील एका सावकाराने बनवलेली श्री विजय पांडुरंगाची मूर्ती म्हणू लागली, मला नाथांची सेवा हवी आहे। तो सावकार ती मूर्ती घेऊन पैठणला आला। नाथांनी अनुभूती घेऊन त्या मूर्तीचा स्वीकार केला। भावार्थ रामायण लिहिण्यासाठी प्रत्यक्ष श्री रामचंद्रांनी माझा पाठपुरावा केल्याचे नाथांनी लिहून ठेवले आहे। एक दिवस नाथ सर्वसामान्यांसारखे मरण पावले। लोक म्हणू लागले, नाथ सर्वसामान्यांसारखेच गेले, मग त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक? नाथ ताटेवर परत उठून बसले आणि म्हटले, मी पुन्हा केव्हा तरी जाईन। काही दिवसांनी म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी शके इसवी 1533 ते 1599 हा त्यांचा कार्यकाल। यामध्ये एकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी जल समाधीसाठी निश्चित केली। हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाथांनी लक्ष्मी तीर्थावर शेवटचे कीर्तन केले। कृष्ण कमल तीर्थामध्ये नाभीपर्यंत पाण्यात जाऊन आत्मा ब्रह्मांडात विलीन केला। त्यांच्या पार्थिव देहावर हरिपंडितांच्या हस्ते अग्नी देण्यात आला। दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गरम राखेवर तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले। त्यावरच नाथपुत्र हरिपंडितांनी चरण पादुकांची स्थापना केली। कृष्ण कमला तीर्थी चरणनाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष। एकदा श्री ज्ञानेश्वर महाराज नाथांच्या स्वप्नात आले। त्यांनी सांगितले, माझ्या गळ्यास अजान वृक्षाच्या मुळीने वेढले आहे, तू आळंदी से आणि मुळ्या काढ।
झोपेतून जागे झाल्यावर नाथांनी आपल्या भक्तगणांसमवेत आळंदीस प्रस्थान केले. तेथे पोहोचल्यानंतर सर्वत्र काटेरी झुडपे वाढलेली त्यांना दिसली. नाथ एके ठिकाणी बसले. श्री ज्ञानेश्वरांचे ध्यान केल्यानंतर नंदीच्या खालून आत येण्याचे द्वार आहे असा दृष्टांत त्यांना झाला. सर्व मंडळींनी मिळून झुडपे तोडली. नाथ नंदी खालील द्वारातून आत प्रवेश करते झाले. समोर प्रत्यक्ष तेजपुंज मदनाचा पुतळा श्री ज्ञानेश्वर महाराज बसले होते. त्यांनी नाथांना आलिंगन दिले. नाथांनी माऊलीस नमस्कार केला. त्या दोघांचे दिव्य संवाद 3 दिवस चालला. नाथ बाहेर आले. त्यांनी समाधीचे दार बंद केले. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर चौथरा बांधला आणि समाधीचा जीर्णोद्धार केला. समवेत आलेल्या काही भाविकांना येथेच कायमस्वरूपी वास्तव्यास राहण्यास सांगितले. कार्तिक वद्य त्रयोदशीस आळंदीची यात्रा सुरू केली. ज्ञानेशांच्या आज्ञेप्रमाणे ज्ञानेश्वरीची शेकडो हस्तलिखिते जमा करून संशोधन केले. त्यात अनेक अपपाठ घुसविले गेले होते. लोकांनी आपल्या मनाच्या ओव्या अनेक ठिकाणी घातल्या होत्या. त्या सर्व वगळून नाथांनी श्री ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. त्यांच्या अनेक हस्तलिखित प्रती तयार करून सर्वत्र पसरविल्या. याच कारणाने नाथ हेच सर्व मराठी सारस्वतांचे आद्य संपादक ठरतात. आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ती नाथांनी शुद्ध केली आहे. अशा प्रकारे ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील संजीवन समाधीचा जीर्णोद्धार, आळंदीची कार्तिकी यात्रा सुरू करणे आणि ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण हे नाथांचे अतिशय महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य होय. पैठण येथील काही कुटाळ लोकांच्या सांगण्यावरून एक यवन नाथांच्या अंगावर 108 वेळा थुंकला तरीही नाथांना क्रोध आला नाही. उलट, पान खाल्ल्यानं तुझं तोंड भाजलं असेल, घरी चल तुला मध चाखतो, म्हणजे तुझ्या तोंडाचा दाह शांत होईल, असे सांगून नाथांनी आपल्या आचरणाने शांतीचा संदेश दिला. तसेच सत्याग्रह कसा करावा याचा वस्तुपाठही घालून दिला. काशीहून रामेश्वरास वाहण्यात येणाऱ्या कावडीतील पाणी नाथांनी पाण्याविना तडपडत असलेल्या गाढवाच्या मुखात घातले व देव देवळात नसून तो चराचरात आहे हे सांगितले. त्याचप्रमाणे प्राणीमात्रांवर दया करावी हे त्यांनी आपल्या आचरणाने दाखवून दिले. नाथ वाळवंटातून जात असता हरिजनाचे एक मूल तापलेल्या वाळूत रडत असल्याचे त्यांना दिसले. कोणताही अस्पृश्यतेचा विचार न करता नाथांनी त्या बालकास कडेवर घेतले व त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईकडे सुपूर्त केले. या घटनेतून नाथांनी आपल्याला समतेचा व बंधुत्वाचा संदेश दिला आहे. सर्वसामान्यापासून ते मुक्तांपर्यंत सर्वांसाठी नाथांनी विपुल प्रमाणामध्ये ग्रंथरचना करून मराठी ग्रंथ भांडारात खूप मोठी भर घातली. तसेच अंधश्रद्धेवर कोरडे ओढून श्रद्धेला प्रोत्साहन दिलं. वारकरी संप्रदायाचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला. एकदा नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. ब्राह्मणांची वाट पाहत नाथ दारात उभे होते. गिरिजाबाईंचा स्वयंपाक तयार होता. नाथ वाड्याबाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या 3-4 हरिजनास त्या स्वयंपाकाचा सुवास आला. आपल्याला असे अन्न मिळाल्यास किती बरे होईल ही त्यांच्यातील चर्चा नाथांनी ऐकली. ते अन्न हरिजनास मिळावे असा विचार नाथांच्या मनात उत्पन्न झाला. त्यांनी गिरिजाबाईस ते अन्न हरिजनास वाटण्यास सांगितले. हरिजनांना श्राद्ध भोजन घातल्याचे पैठण ब्राह्मणास समजले. नाथांच्या घरी श्राद्धान्न घेण्यास त्यांनी नकार दिला. वास्तविकता इकडे नाथांनी शुचिर्भूत होऊन गिरिजाबाई करवी पुन्हा स्वयंपाक करून घेतला. तथापि ब्राह्मणांनी नकार दिला. श्राद्धविधी वेळेत होणे महत्त्वाचे होते. तेव्हा वाट पाहून नाथांनी पितृत्रयींच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश रूपी पितरास जीव घातले व आपले श्राद्ध कार्य पूर्ण केले. पैठणास रानू नावाचा एक हरिजन गृहस्थ राहत असत. तो व त्याची पत्नी नित्य नाथांच्या प्रवचनास येत. त्यांचे आचरण शुद्ध होते. नाथांवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. एके दिवशी त्यांच्या मनात विचार आला की आपण नाथांना आपल्या घरी जेवण्यास बोलवावे. त्यांनी नाथांना आमंत्रण दिले व ते नाथांनी स्वीकारले. संपूर्ण पैठणभर चर्चेचा एकच विषय झाला की नाथ हरिजनाकडे जेवणार. ठरलेल्या दिवशी नाथ घरातून बाहेर पडले. काही जण टप्प्याटप्प्याने नाथांवर नजर ठेवून होते. नाथ रानूच्या घरी गेले. उभयतांनी नाथांचे मनोभावे पूजन केले. नाथ जेवायला बसले. चमत्कार असा झाला की एकाच वेळी लोकांनी नाथांना रानूकडे जेवताना आणि आपल्या वाड्यात प्रवचन सांगताना दिसले. नाथ एकच परंतु 2 ठिकाणी 2 भिन्न कार्य हे बघून लोकांनी नाथांचा जय जयकार केला. पैठणास एका
पैठणास एक सावकार राहत असे. त्याच्याजवळ एक परीस होता. तो त्यास खूप जपत असे. एकदा त्या सावकारास तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली, परंतु परीस घेऊन आपण प्रवासात सुरक्षित राहू शकत नाही हे जाणून नाथांसारख्या निष्काम श्रेष्ठ भक्ताजवळ तो परीस सुरक्षित राहील या भावनेने तो नाथांकडे आला. नाथ देवांची पूजा करीत होते. त्या सावकाराने परीस नाथांकडे दिला. तीर्थयात्रा झाल्यानंतर तो घेण्यासाठी मी परत येईन असे त्याने नाथांना सांगितले. नाथांनी तो परीस देवाऱ्याखाली ठेवून दिला. बऱ्याच दिवसानंतर तो सावकार परीस घेण्यासाठी नाथांकडे आला व परीसाची मागणी केली. तेव्हा तो परीस देण्यास नाथांनी उद्धवास सांगितले. परीस काही सापडेना. नाथ म्हणाले, कदाचित निर्मल्यासोबत तो गोदावरीत अर्पण झाला असावा. असे म्हणताच तो सावकार नाथांना भलते सलते बोलू लागला. आपण निस्वार्थ असाल असा विचार करून आपणाजवळ परीस ठेवण्यास दिला, मात्र आपण तो चोरला. नाथांनी त्यास गोदावरीत नेले. तळात हात घालून ओंजळभर दगडे उचलली व म्हणाले, तुझा परीस यातून निवडून घे. त्या सावकाराने लोखंडाचे गोळे काढले. प्रत्येक दगडास त्याचा स्पर्श होताच सोने होऊ लागले. नाथांनी त्यापैकी एक देऊन बाकी सर्व नदीत टाकून दिले. परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते हे ठीक, परंतु नाथांच्या स्पर्शाने दगडाचा परीस होतात हे मात्र विशेष. नाथांचे पुत्र हरिपंडित हे विद्वान, परंतु नाथांचे संस्कृतातील ज्ञान प्राकृतात सांगणे त्यांना आवडत नसे. यास कंटाळून ते काशीस निघून गेले. काही वर्षांनी नाथांनी त्यांची समजूत काढून त्यास पैठणास आणले. हरिपंडित नाथांऐवजी प्रवचन करू लागले. श्रोत्यांची संख्या रोजच्या रोज कमी होऊ लागली. नाथांप्रमाणे आपल्यावर लोकांची श्रद्धा नाही हे जाणून त्यांचा अभिमान कमी होऊ लागला, परंतु तो संपूर्ण निरभिमान व्हावा असे नाथांना वाटे. एका वृद्ध स्त्रीने नवरा हयात असताना सहस्र ब्राह्मण भोजनाचा संकल्प केला होता, परंतु तो काही कारणाने पूर्ण होऊ शकला नाही. तो पूर्ण व्हावा असे त्या स्त्रीस वाटे. तिने नाथांच्या प्रवचनात एक वाक्य ऐकले की ब्रह्मवेत्ता जीव घातल्यास हजारो ब्राह्मणास भोजन घातल्याचे पुण्य मिळते. तिने नाथांना जेवणाचे आमंत्रण दिले. त्या स्त्रीच्या घरी जाऊन स्वयंपाक करण्याचे नाथांनी हरिपंडितास सांगितले. हरिपंडिताने स्वयंपाक सिद्ध केला. नाथांची पत्रावळ मांडली. त्यांना पोटभर जीव घातले. नाथ जेवण करून उठले. पत्रावळ तूच उचल असे नाथांनी हरिपंडितास सांगितले. हरिपंडिताने पत्रावळ उचली. परत येऊन पाहतो तर पत्रावळ जशीच्या तशी पुन्हा दुसरी उचलली, तिसरी आली, तिसरी उचलली, चौथी आली, अशा 1000 पत्रावळी हरिपंडिताने उचलल्या. त्या स्त्री सहस्र ब्राह्मण भोजन घातल्याचा आनंद झाला व हरिपंडितासही आपल्या वडिलांची महती कळली. अभिमान नष्ट झाला. पुढे हरिपंडितांनी नाथांप्रमाणेच पारमार्थिक आचरण ठेवले. गावबा हा गोदाकाठच्या कुलकर्ण्याचा मुलगा. पुरणपोळी आवडते म्हणून रोज दे असा आईजवळ हट्ट करीत असत. रोज पुरणपोळी देणे आईला परिस्थितीमुळे शक्य नसल्याने तिने त्यास नाथांकडे पाठविले. हरिपंडिताप्रमाणे गावबासही सांभाळावे असे नाथांना गिरजाबाईंनी सांगितले. गावबास नाथांगरी रोज पुरणपोळी मिळू लागली. तो तिथे पडेल ते काम करीत असत. तो थोडा वेडसर होता तरी नाथांच्या कीर्तन प्रवचनात बसत. त्यास गायत्री मंत्रही नीट येत नसे. याला नाथांनी मंत्रोपदेश देऊ केला तेव्हा एकनाथ या शब्दाशिवाय मी दुसरा मंत्र म्हणणार नाही असे त्याने नाथांस सांगितले. नाथांचा भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापर्यंत आल्यावर समाधी घेण्याचे नाथांनी जाहीर केले. श्रोत्यांना वाईट वाटले. श्रीकृष्णदास लोळे नावाचा रामायण करता एकदा नाथांकडे आला होता. तेव्हा त्यास युद्धकांडाचे लिखाण संपविण्यासाठी 11 दिवस हवे होते. तेव्हा नाथांनी त्याचे मरण 11 दिवस पुढे ढकलले होते. याची आठवण करून देत लोकांनी नाथांना ग्रंथ समाप्त करून जावे असे विनविले, परंतु नाथांनी सांगितले, मी जरी गेलो तरी राहिलेले रामायण गावबा पूर्ण करील. नाथांनी विनोद केला असे समजून लोक हसू लागले, परंतु नाथ जे बोलतात ते खरे होणारच. नाथांनी गावबाच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय आश्चर्य, गावबाने नाथांसमोर 45वा अध्याय लिहून काढला. नाथ निर्याणानंतर तो ग्रंथ गावबानेच तडीस नेला. नाथांचे लिखाण कोणते व गावबाचे कोणते हा फरक लक्षात येत नाही. एवढी नाथ कृपा गावबावर झाली. अशा प्रकारे आज आपण श्री संत एकनाथ महाराजांचे संक्षिप्त चरित्र पाहिले. इति शुभम भवतु. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.